उद्या मंगळवार 5 मे अंगारकी चतुर्थी. सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू लोटांगण घालेल. पतीची, मुलांची, घराची भरभरून प्रगती होईल. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, उद्या 5 मे वार मंगळवार, उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थी आली आहे. उद्याचा दिवस म्हणजे साक्षात गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने नाहून निघालेली अंगारकी चतुर्थी. अंगारिका चतुर्थी म्हणजे शास्त्रात असे सांगितले आहे की जेव्हा मंगळवारी चतुर्थी येते तेव्हा तिला अंगारिका चतुर्थी म्हणतात. बघा, संकष्टी चतुर्थीचं पुण्य जितकं असतं तितकंच फळ आपल्याला या एका दिवसाच्या उपवासाने मिळतं. तुम्ही वर्षातून 2च अंगारिका चतुर्थीचे उपवास जरी केले तरी तुम्हाला वर्षभर संकष्टी चतुर्थीचे उपवास केल्याचं पुण्य फळ मिळतं. बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत. आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचे एक पान घेऊन यायचे आहे, ज्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल, ज्यामुळे तुमचे 7 पिढ्यांचं दारिद्र्य कमी होणार आहे, तुमची भरभरून प्रगती होणार आहे. उद्या अंगारकी चतुर्थी आहे. ज्यांना नव्याने संकष्टी चतुर्थीचे उपवास करायचे असतील त्यांनी उद्याच्या अंगारकी चतुर्थीपासून उपवास करायला सुरुवात करायची आहे. आता उपवास हा संपूर्ण दिवसभर धरायचा असतो. रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन घेऊन गणपती बाप्पांना नैवेद्य आरती करून उपवास सोडायचा असतो. आता बघा, या दिवशी संकष्टी चतुर्थीला गणेश तत्व खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. या दिवशी आपण जे पण काही उपाय करतो, अगदी मनापासून श्रद्धेने जी पण काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला हे अनन्य पटीने मिळत असतं. आणि त्यातल्या त्यात उद्या अंगारकी चतुर्थी असल्यामुळे या दिवशी गणेश तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असणार आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी, जर का आपल्याला कामात यश मिळत नसेल, कितीही कष्ट करून त्याचं फळ मिळत नसेल, मुलांच्या शिक्षणात अडथळे येत असतील, प्रगतीत अडथळे येत असतील, कामात अडथळे येत असतील, घरात अडचणी असतील, कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी अडचणी येत असतील, तर अशा सर्व गोष्टींसाठी आपण हा एक छोटासा उपाय करायचा आहे. या उपायासाठी जास्तीचा खर्च लागणार नाही. घरातल्या घरात अगदी थोड्या वेळात जास्तीचा वेळ न घालवता आपण हा उपाय करू शकतो. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. जर का आपण हा उपाय अगदी श्रद्धेने, मनापासून विश्वास ठेवून आणि गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा करून हा उपाय जर का केला तर नक्कीच याचं फळ आपल्याला बघायला भेटणार आहे. तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर, सूर्योदय झाल्यानंतर आंघोळ करून तुम्हाला फक्त या झाडाचं एकच पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. परंतु ते आणताना पूर्ण श्रद्धेने आपल्याला घरात घेऊन यायचं आहे. आता हे झाड किंवा पान म्हणजे केवळ एक झाड किंवा वनस्पती नाही, तर ते साक्षात विजयाचं प्रतीक आहे. ते पान घरात आणल्यानंतर तुमच्या पतीच्या कामातले अडथळे, त्याचप्रमाणे घरातील अडथळे, मुलांचे कामातले किंवा अभ्यासातले अडथळे तुम्हाला दूर झालेले दिसणार आहे. तुम्हाला जर का शत्रू त्रास देत असतील तर तुमचे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालताना तुम्हाला दिसणार आहे. बघा, अत्यंत साधा, सोपा परंतु प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय आपण शक्य झाल्यास प्रत्येकाने करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. एक वेळेस तुम्ही उपवास जरी नाही केला तरी चालेल, परंतु तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हे झाड कोणतं, आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि ते पान नेमकी कुठे ठेवायचं, तो उपाय कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठेही स्किप करू नका. कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः नक्की लिहा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा. बघा, आपण बाप्पांची आरती करतो, बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवतो, पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिचा प्रभाव हा अधिक पटीने वाढलेला असतो. आणि पुराणात देखील असं स्पष्ट लिहिलं आहे की अंगारिका चतुर्थीला केलेला कोणताही छोटासा उपाय, दान, जप किंवा इतर सामान्य चतुर्थीच्या तुलनेत हे उपाय चक्क आपल्याला
100 पटीने अधिक फळ देणारा ठरतो. म्हणजेच विचार करा, बघा उद्या तुम्ही जर का एखादा छोटासा उपाय केला किंवा छोटासा प्रयत्न केला आणि जर का त्यामुळे तुमच्या आयुष्यात कितीतरी मोठं परिवर्तन जर का घडून आलं तर ही आनंदाचीच बातमी आहे. बघा, जर का आपल्याला ह्या उपायाने आपल्या अडचणी कमी झाल्या, आपल्या अडथळे कमी झाले, तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होणार आहे. बघा, उपाय करताना आपल्याला तो पूर्ण श्रद्धेने भक्तीने करायचा आहे. आता उपाय कसा करायचा? उद्या सकाळी तुम्हाला अंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहे, देवपूजा करून घ्यायची आणि यानंतर आपल्याला सकाळीच हा उपाय करायचा आहे. आपल्याला सकाळी ह्या झाडाजवळ जायचं आहे. आता कुठल्याही झाडाचं पान तोडताना अगोदर आपल्याला त्या झाडाला नमस्कार करायचा असतो. त्या झाडाची परमिशन घ्यायची आहे, परवानगी घ्यायची आहे, आज्ञा घ्यायची आहे आणि मगच आपण ते पान तोडून आणायचं आहे. ज्यावेळेस आपण या पद्धतीने हे पान तोडू त्यावेळेस आपल्याला आपण केलेल्या उपायाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं. मग बघा, आपल्याला जाताना एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे, थोडंसं कुंकू आणि तांदूळ घेऊन जायचे आहे. तिथे गेल्यावर झाडाला नमस्कार करायचा, मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची. आपण ज्या इच्छेसाठी हा उपाय करणार आहोत ती इच्छा बोलून दाखवायची की हे वृक्ष देवा, की जे त्या झाडाचं नाव असेल ते घेऊन तुम्ही बोलू शकतात की माझी ही इच्छा आहे, ही इच्छा माझी पूर्ण करा. मुलांची प्रगती असेल तर मुलांची प्रगती होऊ द्या, शिक्षणात यश पाहिजे असेल तर शिक्षणात यश मिळू द्या. जी इच्छा असेल ती बोलायची आहे आणि त्यानंतर त्या झाडाला नमस्कार करून त्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे, अक्षता आणि कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग त्या झाडाचं पान आपल्याला तोडायचं आहे. बघा, आपण जो पण काही उपाय करतो हा उपाय आपल्याला विश्वास ठेवून पूर्ण श्रद्धेने करायचा आहे. घाई गडबडीत किंवा घाईघाईत कसंही पान तोडायचं, उपाय करायचा म्हणून पान घेऊन यायचं, तर असा पद्धतीने केलेल्या उपायाचं फळ आपल्याला मिळत नाही. उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी या झाडाच्या पानाला अतिशय म्हणजे अतिशय महत्त्व आहे. आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात अनेक अडचणी असतात. कष्ट प्रत्येकाला करावे लागतात. काहींना जास्त करावे लागतात, काहींना कमी करावे लागतात. काहींना काही गोष्टींच्या अडचणी असल्यामुळे केलेल्या कष्टाचं फळ लगेच मिळत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही किंवा पैसा येतो पण तो पुरत नाही. अशा बऱ्याच अडचणी असतात आणि या सर्वांसाठी आपण हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय करायचा आहे. तर आपल्याला उद्याच्या दिवशी बघा, पांढऱ्या रुईचं झाड असतं, आपल्याला या झाडापाशी जायचं आहे. तुम्हाला हे झाड कुठेही रस्त्याच्या कडेला दिसेल, तिथे जाऊन आपल्याला या झाडाचं पान घरी घेऊन यायचं आहे. पांढऱ्या रुईचं झाड, ज्याला मंदार देखील म्हटलं जातं, या झाडाचं एक स्वच्छ पान व्यवस्थित घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर बघा, तुम्हाला स्वतःला जाणवेल, ज्यावेळेस तुम्ही घरात याल, उंबरठ्यातून आत पाऊल ठेवाल, तुम्हाला स्वतःला जाणवेल की घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आहे. घरात काहीतरी असल्यासारखा भास तुम्हाला होईल, घरात पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी तुम्हाला भास होईल किंवा घरात लक्ष्मीचा वास असल्यासारखं तुम्हाला भास होईल. इतकी एनर्जी या झाडामध्ये असते, इतकी ऊर्जा या झाडामध्ये असते. घरी आल्यानंतर आपल्याला हे पान स्वच्छ एका तामणात घ्या. स्वच्छ पाण्याने, गंगाजलाने तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या पानावर आपल्याला एक मंत्र लिहायचा आहे. बघा, आपल्याला थोडंसं कुंकू असेल तर कुंकू घ्या, ते ओलं करून घ्या आणि ह्या कुंकाने ह्या पानावर आपल्याला एक मंत्र लिहायचा आहे. आता हे पान आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. यावर आपल्याला ओलं कुंकू करून ओम गण गणपते नम लिहायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली पतीचं किंवा मुलाचं नाव लिहायचं आहे आणि पानाच्या मागच्या बाजूला विजयी भव तुम्हाला लिहायचं आहे आणि संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायचं आहे. बघा, या दिवशी गणेश तत्व खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक ॲक्टिव्ह असतात. या पानामध्ये या दिवशी गणेश तत्वातील ऊर्जा ही संपूर्ण आकर्षित होईल. हे पान सर्व ऊर्जा खेचून घेण्याचं काम करेल. यानंतर या दिवशी आपल्याला तिथे बसून एक वेळा गणपती स्तोत्र किंवा एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. शक्य झाल्यास 108 वेळा ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा जप करा आणि तुम्हाला ते संपूर्ण दिवसभर पान तसंच ठेवायचं आहे. आता संध्याकाळ नंतर हे पान उचलायचं आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या वरच्या बाजूला, उंबरट्याच्या बरोबर वरच्या बाजूला मधोमध हे पान तुम्हाला तिथे लावून द्यायचं आहे. कोणाच्या नजरेत पडणार नाही अशा पद्धतीने हे पान ठेवायचं आहे.
आता जर का वरती तुमच्या उंबरठ्याच्या वरती दरवाजाच्या वरती जर का सापट असेल तर त्या सापटीत हे पान ठेवा. सापट नसेल तर हे पान दरवाजाच्या वरती तुम्हाला चिटकवून द्यायचं आहे. बघा, तुम्हाला जाणवेल हे पान लावल्यानंतर तुमच्या घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी यायला सुरुवात होईल. घरातलं वातावरण सकारात्मक होईल. बघा, आपला जो मुख्य उंबरठा असतो या उंबरठ्यातूनच चांगल्या गोष्टी घरात प्रवेश करत असतात आणि वाईट गोष्टी देखील याच उंबरठ्यातून आत येत असतात. हे पान लावल्यामुळे आपल्या घरात कुठल्याही प्रकारची वाईट बाधा घरात प्रवेश करू शकणार नाही. निगेटिव्ह ऊर्जा घरात येऊ शकणार नाही. ज्या काही वाईट शक्ती असतील, शत्रुपीडा असतील, ह्या उंबरठ्याच्याच बाहेर राहील आणि आपल्या घराची प्रगती व्हायला चालू होईल. यामुळे आपल्या घरात ज्याही काही चांगल्या एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी येतील, यामुळे घरातील वातावरण चांगलं राहील. घरातील अडचणी कमी होऊन मुलांची, घराची, पतीची भरभरून प्रगती होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.